एकंदरीत आंब्यामध्ये आपल्याला साका किंवा स्पॉन्जीसारखी समस्या आपल्याला जाणवून येत असते. तर मुळातच ही समस्या का होत असते? ज्यावेळेस आपण आंबा पक्व झाल्यानंतर किंवा पिकल्यानंतर ज्यावेळेस आपण आंबा कट करत असतो आणि कट केल्यानंतर आपल्याला ही अशी समस्या दिसत असते. म्हणजे काय तर त्याच्यामध्ये आंब्यामध्ये आपल्याला कोरडेदार आपल्याला जाळी त्या ठिकाणी दिसून येत असते. त्यालाच आपण साका किंवा स्पॉन्जी टिश्यू हा डिसऑर्डर आपण त्या ठिकाणी समजत असतो. तर एकंदरीत ही समस्या का होते आंबा या पिकामध्ये? त्याच्यामधलं पहिलं जे महत्त्वाचं कारण आहे, ते वाढतं तापमान असेल आणि जास्त प्रमाणात टेम्परेचरच्या सान्निध्यात जर आपला आंबा गेला असेल आणि त्याच्यामुळे जास्त तापमानामुळे सुद्धा साकासारखी समस्या आपल्याला आंब्यामध्ये जाणवून येत असते. त्याचबरोबर दुसरं जे महत्त्वाचं कारण आहे, जर कॅल्शियमची कमतरता आपल्या प्लॉटवरती असेल किंवा आंब्यावरती असेल, कॅल्शियम नायट्रेट पाहिजे तेवढ्या प्रमाणात जर आपल्याकडून स्प्रे होत झाला नसेल, तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सुद्धाच आपल्याला जास्त प्रमाणात आंब्यामध्ये साकासारखी समस्या आपल्याला जाणवून येत असते. त्याचबरोबर तिसरं जे कारण आहे, जे पाण्याचं व्यवस्थापन करताना अयोग्य पद्धतीने पाण्याचं व्यवस्थापन पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला पाणी व्यवस्थापन जर आंब्यामध्ये झालं नसेल, तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला साकासारखी समस्या उद्भवू शकते. आणि त्याचबरोबर चौथं जे आहे, ज्यावेळेस आपण फळं मॅच्युरिटी स्टेजला आपण कटिंग करत असतो आणि काढणी करताना आणि हाताळणी करताना आणि त्याचबरोबर ते फळ पिकवत असताना किंवा नैसर्गिक पद्धतीने जर नाही पिकवलं, तर एकंदरीत ह्या गोष्टीमुळे सुद्धा आपल्याला साकासारखी समस्या होत असते. तर त्याच्यावरती उपाय काय आहे? त्याच्यामधलं पहिलं जे आहे, तापमानामुळे जास्त प्रमाणात साकासारखी समस्या उद्भवत असेल, तर त्याच्यावरती आपल्याला प्रत्येक फळाला बॅगिंग करणं गरजेचं आहे, जेणेकरून वाढणाऱ्या टेम्परेचरपासून आपल्याला त्या समस्येचं चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर दुसरी जी गोष्ट आहे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे, तर कॅल्शियम नायट्रेटचा जर स्प्रे घेतला आपण, तर त्याच्यामुळे सुद्धा साकासारख्या आंब्यावरची आपल्याला समस्यावरती चांगला नियंत्रण आपण मिळवू शकतो. त्याचबरोबर तिसरं पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने आणि योग्य व्यवस्थापन त्या ठिकाणी जर केलं, तरी आपल्याला त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने उपाय करू शकतो. आणि त्याचबरोबर चौथं, काढणी करताना शक्यतो फळ कट करत असताना फळ हातातून जमिनीवरती किंवा झाडावरून ज्यावेळेस जमिनीवरती पडत असतं, मार लागल्यामुळे सुद्धा ती समस्या उद्भवू शकते. आणि त्याचबरोबर पक्वता किंवा आपण पिकवताना तिची शक्यतो नैसर्गिक पद्धतीने जेवढं आपल्याला पिकवता येईल तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे साकासारख्या समस्येवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण आणता येऊ शकते. तर एकंदरीत सर्व बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. जय शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल, तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.